कोणताही त्रास झाला नाही. का नाही झाला? कारण छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं, म्हणून मला कोणताही त्रास झाला नाही. आणि म्हणून तुम्ही जो 7/12 वापरता, 7/12च्या जमिनी विकता, 7/12वर जो फेरफार करता, त्या 7/12चा उगम करणारा राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे. 7/12चे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून समुद्री सेनेचे निर्माते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी करणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. शेतकऱ्यासाठी सहकारी संस्था स्थापन करणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्त, आज का दिन बड़ा अच्छा है और ये छत्रपति शिवाजी महाराज जयंती की सबको हार्दिक शुभेच्छा है. मैं मेरा भाग्य समझता हूँ, ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है करके मैंने पोवाड़ा गाने का चांस यहाँ पे पाया है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए. केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने शिव भक्तों के अच्छे दिन आना चाहिए, अच्छे दिन आना चाहिए, अच्छे दिन आना चाहिए. अरे म्हणून ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ मेरे बाप की कहानी है. ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है. अरे अरे की नहीं शेरे वीरे की गाता है और इतिहास में उसका नाम छत्रपति शिवाजी कहलाता है. कोई चिढ़कर चला गया, चिल्लाकर चला गया, और भारत देश में रहकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया. ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली खरी बाई कळली तो माझ्या जिजाईचा शोभा झाला, शोभा झाला, शोभा झाला. तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजाला या देशाने लढाईपुरतं सीमित ठेवलेलं आहे. पण आज मी जो छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सांगणार आहोत, माझा राजा स्त्रियांकरता काय होता, माझा राजा शेतकऱ्यांसाठी काय होता, माझा राजा सामान्य जनतेसाठी काय होता. आणि म्हणून या देशांच्या नेत्यांना माझं म्हणणं आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या मनात साचवा. 15 सारखे उड्या नंतर मारा, पहिले माझा भारत देश वाचवा. जंगलो जंगली गल्लो गल्ली किती फिरतीने लालतोडे माकड. या देशाचे भ्रष्ट नेते पैसे खाऊ खाऊ पोकर झाले. जंगलो जंगली गल्लो गल्ली किती फिरतीने लालतोडे माकड. आणि आमची जर शिवभक्ताची एकता असन तो कोणी करण का जी आमचं वाकड. जिसने की देश की रक्षा हम उनका नाम नहीं लेते, हमारी कितनी बड़ी भूल है. जिसने की देश की रक्षा हम उनका नाम नहीं लेते, हमारी कितनी बड़ी भूल है. छत्रपति शिवाजी महाराज हमारे हिंदुस्तान के गुलाब के फूल है. मैं आज भी इनका नाम लेता हूं तो मुझको खुशबू आती है, और कई कई बदगद्दार मंत्रियों का नाम लेता हूं तो मुझे आज भी बदबू आती है, बदबू आती है, बदबू आती है. आणि म्हणून बांधवानो, 5 चालीचा पोवाडा आहे. शिवाजी महाराजाच्या जन्मापासून तर शिवाजी महाराजांना काय काय केलं, कोणासाठी कसं कसं घडवलं आणि किती किती लोकांनी जीव दिले, तो पोवाडा मी तुमच्या समोर सादर करतो. जरा लक्ष असू द्या पोवाड्याची. शिवाजी सर्व लोकांना माहित आहे, शिवाजी शिवाजी शिवाजी, पण शिवाजीचा अर्थ काय होते? शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा, आणि जी म्हणजे जिंका. शिकून वागा आणि मग जिंका, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी एका वाक्यात जर सांगायला गेलं, छत्रपती शिवाजी महाराज जर एका वाक्यात उत्तर द्या विचारलं कोणी, शिवाजी हे नाव उलट करा, ते नाव होते जीवाशी. शिवाजी हे नाव उलट करा, ते नाव होते जीवाशी. आणि जो जीवाशी खेळते तोच माझा छत्रपती शिवाजी, तोच माझा छत्रपती शिवाजी, तोच माझा छत्रपती शिवाजी. आणि म्हणून काही म्हणतो,
त्याची मुलगी म्हणजे कोण? जिजाबाई. आता काशीच्या गागा भटानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक डाव्या पायाचा अंगठ्यानं केला. सर्व लोक मोठ्या थाटानं सांगते का काशीच्या गागा भटानं डाव्या पायाचा अंगठ्यानं राज्याभिषेक केला. तुम्हाला सांगतो काऊन त्याला हात नव्हते दिले का देवानं? त्याला हात होते ना. मग काऊन त्यानं डाव्या पायाचा अंगठा लावला? त्याचा मागं कारण आहे. लखुजी जाधव यांचं लव्ह मॅरेज होतं आणि जे पत्नी होती शूद्र समाजाची. आता त्यांचं लग्न लागलं तर या लोकांले असं वाटत होतं, ब्राह्मण लोकांले, का तिच्या पोटी जन्माले आली म्हणजे कोण? जिजाबाई. आणि तिचा पुत्र म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. त्या ब्राह्मण लोकांले असं वाटत होतं का हाय तर शूद्र असल. तर म्हणून त्या काशीच्या गागा भटानं डावा पायाचा अंगठा नाही लावला, हात नाही लावला, डावा पायाचा अंगठा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा कपाळाला लावला. आणि तो इतिहास आम्हाला 4थीच्या पुस्तकामध्ये शिकवते. शोकांतिका आहे. 2-2 जयंत्या साजरे करणं हे सुद्धा शोकांतिका आहे. माझ्या राजाची एकच जयंती आणि ते म्हणजे कोणती? 19 फेब्रुवारी 1630 रोजीची, जे तुम्ही सर्व लोक साजरे करत आहे. हा. आता बघा, जिजाबाई नांदायला आली आणि गोष्ट काय झाली सांगतो तुम्हाला. पोळ्याची चाल दुसरी काकू बसा, भरपूर मजा येणार. पोळ्यामध्ये शिकण्यासारखं आहे आणि मी काहीतरी शिकून जाईन इथून. पोळ्याची चाल दुसरी काय म्हणते? जिजाबाई नांदायला आली रे, छत्रपती शिवाजी महाराज जर घडले असेल तर जिजाबाईमुळे घडले. आता कसे घडले? आजकालच्या आमच्या काकू पोरांना काय दाखवते? लकड़ी की काटी काटी पे भोला,
नाही चालला का झोपी दुसरं कार्टून लावून दे. पण माझ्या जिजाईने काय केले? माझ्या जिजाईने लकडी की काठी काठी पे घोडा नाही दाखवला. माझ्या जिजाईने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला महाभारत सांगितलं. माझ्या जिजाईने छत्रपती शिवाजी महाराजाला रामायण दाखवलं. आणि ते विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या मनामध्ये शिरले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि म्हणून म्हणावंसं वाटते, रोज देता शिव्या एकादशीले गाता ओव्या हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहण्या सुंदर मा घरची बुद्धी बरी आहे. रोज देता शिव्या एकादशीले गाता ओव्या हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर मा घरची बुद्धी बरी आहे. आता तुम्ही म्हणा याच्या घरची बुद्धी का हेमा मालिनी आहे का रे? हेमा मालिनी नाहीये. 70 वर्षाचा जमाना झाला, माझ्या आजीनं डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही. कुंकू तिचा आजी कायम आहे. आणि हे गौतमी पाटील आणि महाराष्ट्रामध्ये कचकच कांना कांदा वाजवली आणि लोकांचे कमरे खाली केले. कमरा दाखवू हिचा आदर्श घेऊन कधी आम्ही आदर्श तिचा नाही घेऊन. आणि म्हणून म्हणावं असं वाटते, रोज देता शिवाय एकादशीले गाता व्हावा हे मन खरी आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर मा घरची बुद्धी बरी आहे. विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशाने जरी आहे, पण व्यसन मुक्तीचा सॉरी पण जो छत्रपती शिवाजी महाराज या देशाला दिला त्या जिजाईचा फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. आणि म्हणून एकीने देशाले कमरा हलवलो पूर्ण कमरे खाली केले आणि एकीने माझ्या छत्रपती शिवाजी महाराज या देशाला दिला. आणि म्हणून आम्ही आदर्श तिचा मानतो. तर बघा, जिजाबाई भक्तीकडे वळले आणि काय केलं काकू? महाराष्ट्राच्या वरती अत्याचार होता. माझ्या जिजाईने एक शंकराची पिंड बनवली आणि म्हणे, देवा हर बोला हर हर महादेव, एक तरी पुत्र पोटी जन्माने घाल. या मोगलाचा सत्यानाश झाला पाहिजे. या मोगल लोक माझ्या आई बहिणीचे अब्रू लुटत आहे. आणि म्हणून काय केलं? शंकराची पिंड बनवली आणि परमेश्वराचा धावा केला. पोळ्याची चाल तिसरी काय म्हणते? शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे धावतीनं केला होती रे महावीर शिवाजी धर्मशाला रे दादा धर्मशाला होती रे महापुढे कसा चमत्कार झाला रे दादा चमत्कार झाला होती रे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आणि काकू बारसकराचं ठरवलं माझ्या जिजाईनं. आणि बारशाले संपूर्ण बाया बनवल्या आणि बोलवल्या. आणि काय कोणाला बोलवलं? अरे सोनार तू दादा गा बारशाले हो पण माझा हो नगा बारशाले माझ्या बाळाले आनंद बसले पिसले माझ्या बाळाले आनंद. हो मारिया तू
आणि तुम्हाला सांगतो 5 वर्षाचे असताना जिजाईने त्यांना संस्कार दिले. रोशनदादा राऊत तिरंगीवाले यांच्याकडून या पोळ्यावरती 100 रुपयाची भेट आलेली आहे. त्यांना शहरा नात्याने त्रिवार मुजरा करतो. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता 5 वर्षाचे शिवाजी महाराज झाले आणि बोळ्याची चाल होती काय म्हणते जर लक्ष असू द्या. 5 वर्षाचे बापा शिवाजी झाले जी, जिजाईने बापा शिक्षण दिले जी, कसे चालवावे बापा चाकू आणि भाले जी, स्वराज्याचे खरे संस्कार, स्वराज्याचे खरे संस्कार जी. जी कशी खेळाची बापा राजनीती जी, आपली बापा फुलून बघा छाती जी. अरे घोड्यावर कसे व्हावे, घोड्यावर स्वाद कसे व्हावे. आता तुम्हाला सांगतो खुशालभाऊ गोगल यांच्याकडे सुद्धा 21 रुपये भेट आली आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. शिवाजी महाराजाचे गुरु कोण हा वाद आताही चालू आहे. शिवाजी महाराजाचे 2च गुरु, एक म्हणजे संत तुकाराम महाराज आणि दुसरी म्हणजे माझी राजमाता जिजाई, जिने छत्रपती शिवाजी महाराजाला घडवलं. आई हे आपल्या मुलाचा पहिला आणि शेवटचा गुरु आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? एखादी लहानसा पोरगा राहू द्या आणि त्या लहानशा पोरानं कधी कोणाच्या घरची सूत्री चोरून आणली आणि ते सूत्री कधी त्याच्या आईनं कामामध्ये लावली, तो पोरगा दुसऱ्या दिवशी का करते? दुसऱ्या घरचा दोर चोरून आणते आणि तो दोर आपल्या आईला देते. आई म्हणते हे घे मी दोर आणला. पण ते सूत्री जेव्हा कामामध्ये लावली तेव्हाच कधी त्याच्या आईनं अडवलं असतं तो पोरगा चोर झाला नसता. आणि म्हणून आई हे आपल्या मुलाचा पहिला आणि शेवटचा गुरु आहे. आणि म्हणून माझ्या आई बहिणीला म्हणणं आहे, होऊ नको द्रौपदी पांडवाची लोक तुला वेश्या बनतील, जाऊ नको सती नवऱ्याचं अंग तुझे अग्नीत जडतील. झाली जरी कैकेयी रामाची तर लोक पुत्र मोहाचे उदाहरण सांगतील, आणि झाली जरी सीता रामाची त्या रावणासारखे पडून येतील. रणभूमीवरची झलकारी बनवून गाव, होऊन जिजाई आपल्या शिवबाले जगव, होऊन सावित्री स्त्री शिक्षणाले दे आकार, आणि होऊन माझी भीमाची रमा बहुजनाचे स्वप्न कर साकार. असं का म्हणतो? जो मोठा झाला पृथ्वीवर त्याले कोणा ना कोणाचा आधार आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूंनो, स्त्री हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. आता पहा आई बहिणीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराज कसे समोर गेले. आई बहिणीच्या बापा रक्षणासाठी कसे लागायचे बापा वैऱ्याच्या पाठीजी. अरे कशी घ्यावे तलवार, कशी घ्यावे तलवाराची, कशी घ्यावे हात तलवार, कशी घ्यावे हात तलवाराची. 5-6 वर्षाच्या वयामध्ये हातात तलवार घेतली आणि आमचे 5-6 वर्षाच्या पुढे हातामध्ये का घेते? 4 लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला. एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला. लक्ष ठेवा काय म्हणणं आहे. 4 लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला. एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला. पॅन्ट घालायचा तरी सुधाळा नसाल तरी मोबाईल हातात धरायचा सुधाळा आहे. आणि लफडेवाल्या तरुण पोट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे.
आता तुम्ही म्हणाल कसं, आपण जेव्हाचा मोबाईल निघला तेव्हाचे लव्ह मॅरेजचे प्रकार लई वाढले. अरे चांद के पार चलो, चांद के पार चलो. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, 5व्या वर्षी दानपट्ट्याला हात घातला. कोणी शिकते का गावामध्ये दानपट्टा आजकाल? कोणाचं लक्ष नाही, दानपट्ट्याले नाही, अखाड्याले नाही, कबड्डी नाही, कुस्ती नाही ना, काही नाही. आजकाल पाहिजे आली आला, गेला 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 पबजी. आणि म्हणून 4 लोक बसून जेवण करत होते, तो जमाना गेला. एका हातात मोबाईल नाही, एका हातात जेवण, हा जमाना आला. पॅन्ट घालायचा तरी सुधारणा नसन, तरी मोबाईल हातात धरायचा सुधारणा आहे. आणि लफडेवाल्या तरुण पोट्ट्यासाठी मोबाईलला सर्वात मोठा घोटाळा. कोणी याले देवघरात तर कोणी याले बाथरूम मध्ये नेला त्या मोबाईलने. माझ्या काकूची आरती चालू राहते, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आले का भाऊजी, पोटले का भाऊजी, झाली देवाची आरती, घे देवा तुम्ही कापूर घे, मी भाऊजीला देतो. कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला. आणि आमच्या तरुण पिढीचा सत्यानाश हा मोबाईलनं केला. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा, नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना बरा, मोबाईलचा जमाना बरा, बिन मोबाईलचा जमाना बरा. ढोलक आहे, मंजुडे आहे, पण भजन करायला 5 लोक उपस्थित नाहीये. बॅट आहे, बॉल आपण खेळायला 11 लोक उपस्थित नाहीये. आणि त्या काळामध्ये दानपट्टा शिकले आमचे बाबा, शिकले का जी, कुस्त्या खेळले, अखाडा लढले. आणि म्हणून त्याची काठी बनून आहे. आणि म्हणून हे 50-50 वर्षांनी उरकून राहिले आजकालचे अटॅक ना हार्ट अटॅक ना. पण त्याची गाडी आज मजबूत बनून आहे, 70 काळाची, 70 वर्षाची. आता बघा, आपले मावळे मित्र पकडले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि गेले कुठं जंगलामध्ये, पहाडामध्ये. कशासाठी? युद्ध कला शिकासाठी. पोळ्याची चाल 5वी गहीवर चाल काय म्हणते. शिवबा घेऊन मावळ्याचे मूल, खेळले खेळगा घेण्या शिक्षण दया भोया दादा. यांच्या पोळ्यावर स्वर्गवासी ब्रह्मभाऊ प्रवीण रामभाऊ मारबत ते सरपंच थिळंग यांच्याकडून 200 रुपये भेट आलेली आहे. 200 रुपये भेट आलेली आहे. पार्टी आभारी आहे. खूप मंडळ ऋणी आहे त्यांना, शहरांना त्यांना तीव्र मुजरा करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 12व्या वर्षी कमाल दावली. ज्या वेळेस पोराले होश नाही राहत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कमाल दावली. कशी? पुण्याच्या मोरार जगदेवाने श्राप दिला होता. कोणता श्राप दिला होता? की इथली जमीन हे नापीक आहे म्हणे, इथली जमीन पिकू शकत नाही. आणि जो कोणी या जमिनीमध्ये नांगर टाकन म्हणे त्याचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्याच्या मोरार जगदेवाने श्राप दिला. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाले माझ्या जिजाईने समोर पाठवलं. काय केलं? सोन्याचा नांगर बनवला. सोन्याचा नांगर 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजाचा हातात दिला. आणि तो नांगर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज त्या पुण्याच्या जमिनीमध्ये गेले.
आणि सांगितलं काय सांगितलं पहा मी सांगतो तुम्हाला. 12व्या वर्षी दाखवला पुन्हा हो काय केलं ते जमीन सुपीक आहे म्हणून सांगितलं आणि संपूर्ण लोक शेती करायला लागली. पण आजकालची सरकार आहे कोणाले पंजाब तर कोणाले कमळ भेटलं आणि ज्याच्या हातात ते सरकार आलं त्यांना माझ्या कास्तकाराला रेटलं. यायची ढोलकानं यायची थाप आहे. विश्वास तरी कसं करायचा हे चोर दोन तोंडाचे साप आहे. 55 रुपयाचं पेट्रोल पाहायला गेलं काकू तर 105 रुपयावर गेलं आणि आमची 10,000ची पराठी पाहायला गेलं तर उलटी 7,600 वापस आली. आणि वाढवते कशी 7,700 7,750 7,800 आणि वापस पुन्हा 7,400. अबे भीक देऊन राहिले का आमचा भाव वाढून राहिले. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं. एकाही शेतकऱ्यानं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये आत्महत्या केली नाही. एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. शेतकऱ्यासाठी पहिली सहकारी संस्था स्थापन करणारा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आहे. मग हे सरकार जयंतीपुरतं माझ्या राजाला वापर करते का? काऊन त्यांचे गुण नाही घेत आहेत? त्यांचे गुण घ्या ना. कर्जमाफी करा शेतकऱ्याची. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समजायला लई वेळ आहे. एका दिवसाची जयंती दाड्या वाढवल्या छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणल्या नाही होत. 364 दिवस तो आचरणामध्ये आला पाहिजे. हा हा. आणि म्हणून काय म्हणतो नांगर टाकले सोन्याचे आणि सांगितलं का हे जमीन आता म्हणे सुपीक आहे. या जमिनीवरती तुम्ही शेती करू शकता म्हणे. ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजात धाडस होतं. आता पोळ्याची चाल दुसरी काय म्हणते. धास्तीत आले कास्तकार रे
शेती वाचवण्यासाठी ताराचं कंपाऊंड बांधतो, शॉक लावतो डुकरासाठी. पण जिजाईने काय केलं होतं काकू? एक दवंडी पिटली कोणती का जो कोणी हत्याची शेपटी कापून आणन, हत्ती पकडन, जो कोणी हरण पकडन त्याची शेपटी कापून आणन त्याले सोन्याचं कंगन बक्षीस देण्यात येईल. आता तानाजी मालसुरे आणि शिवाजी महाराजांची भेट कशी झाली तुम्हाला सांगतो. तानाजी मालसुरेनं काय केलं? 2 हत्ती पकडले. लक्ष ठेवा, 2 हत्ती पकडले, 2 हत्याच्या शेपट्या कापल्या आणि त्या दोन्ही शेपट्या घेऊन गेले रायगडावर रात्री 12 वाजता. आणि आवाज द्यायला लागले, बोले आऊसाहेब तुम्ही घरी आहा का? आऊसाहेब तुम्ही घरी आहा का? सैनिक म्हणे एवढ्या रात्री जिजाबाईला उठवायचं नाही म्हणे, आमच्या आऊसाहेब झोपले आहे म्हणे. म्हणे मीनं 2 कंगन आणले म्हणे, मीने 2 हत्याच्या शेपटी कापून आणल्या म्हणे, मला 2 सोन्याचे कंगन पाहिजे म्हणे. एवढ्या रात्री म्हणे आऊसाहेब कोणाला बक्षीस देत नाही, तू उद्या सकाळी म्हणे. नाही म्हणे मला आता पाहिजे म्हणे, मला आता पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणे. तर बघा तेवढ्या रात्री जिजाबाई आली, आमच्या आऊसाहेब आल्या आणि म्हटलं का रे म्हणे एवढ्या रात्री तू आला, तू सकाळी आला असता तर तुला कंगन नसते दिले का म्हणे. म्हणे तुला कंगन देतो म्हणे, पण तू होय कोण म्हणे एवढ्या रात्री 2 हत्ती पकडून आणले म्हणे तुन. तेव्हा तो सांगते आऊसाहेब म्हणे मी उमरड गावचा तानाजी मालसुरे, उमरड गावचा मी तानाजी मालसुरे. तेव्हा आऊसाहेब म्हणजे जिजाबाई तानाजी मालसुरेला म्हणतात की तू स्वराज्यासाठी काम करशील. तेव्हा तानाजी मालसुरे म्हणतात स्वराज्यासाठी काम नाही करणार आऊसाहेब म्हणे, स्वराज्यासाठी वेळ पडली तर मी जीव देईन म्हणे, जीव. ते माझे तानाजी मालसुरे होते. आणि इकडे एक आहे का जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही, जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असेल तरी मुजोर अगाव होता आणि मरता बरोबर त्याच्या मैत्रीवर गोष्टी होते का याच्यासारखा माणूस नव्हता, याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचे जेवण त्याच्या हातात येऊ द्या, साल म्हणते भाजीत मीठ कमी दिसते. मिठासाठी तो रडणारा जोरात चिल्लावते. ते लहान बोटा म्हणते थांबणार तुले थोडीशी धीर आहे, तेवढ्या म्हणजे तो एका बोटाने चाटून पाहते, याच्या 14वीची म्हणते 1 नंबर खीर आहे. पंचमुखी नवरा सुखी बायको तो की हर बोला महादेव. आणि आम्हाला अभिमान, मेरे जैसा कोई नहीं, मेरे जैसा सरपंच कोई नहीं, मेरे जैसा शायर कोण नाही, मेरे जैसा पैसेवाला कोई नाही. कोई आले ना कोई गेले त्यासारखे. शिकण्यासारखा इकडून शिका, माझ्या राजापासून शिका. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकर सारखा नेता होणार नाही पृथ्वीच्या पाठीवरती. आणि म्हणून बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, सर्वांना एकच नाव दिलं. ते नाव दिलं म्हणजे कोणतं? मावळे. मावळे नाव दिलं. आणि कोणते लढायला का विदेशातून लोक आणले होते का? विदेशातून लोक नव्हते आणले, ते सर्व लोक शेतकरी होते. 4 महिने शेती करायची आणि 8 महिने लढाई करायची. ते माझ्या शिवाजी महाराजांची रणनीती होती. आणि म्हणून मी काय म्हणतो, सर्वांना दिले शिवबाने मावळे आडनावर दादा, मावळे आडनावर
शिवाजी महाराजांनी काय केलं, अष्टमंडळ स्थापन केलं आणि अष्टमंडळ मध्ये प्रत्येकाला प्रत्येक काम वाटून गेले. 8 लोक नेमण्यात आले. कोणाकडं अन्न खातं दिलं, कोणाकडं पैशाचं खातं दिलं. आणि म्हणून चाल चौथी काय म्हणते, अष्टमंडळ बापा केले स्थापन जी, गोरगरिबाचे बापा जिंकून मनजी, आपल्या सैन्याला बापा दिलं वेतन जी. माझ्या दादा रे दादा, माझे दादा बघाच्या गाडी, माझ्या दादा रे दादा, माझे दादा बघाच्या गाडी हो. नांगर विसरून घ्या हातात तलवारीची, करून गर्जना बापा सिंहापरीची. माझे दादा रे दादा, माझे दादा सर्व दूर होईल, माझे दादा रे दादा, माझे दादा सर्व दूर होईल. शिवाजी महाराजांनी 8 लग्न केले. कशासाठी केले, संबंध टिकून राहण्यासाठी. आणि इकडं काय आहे, पुराणे लोक सांगत होते लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजकालच्या पोरायले पोरगी नाही भेटत, हेच मोठी कहाणी आहे. पुराणे लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजकालच्या पोराले पोरगी नाही भेटत, हेच मोठी कहाणी आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं. त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाले प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या खेडेगावच्या पोराले कडावर पाडल्या. हा, मुलापाशी शेती आहे का, हो 10 एकर आहे ना. आम्हाला शेतीवाला नवरा पाहिजे, पण आमची पोरगी शेतात जाणार नाही. मग शेती काय मातीचं ढेकलं खाली पाहिजे. शेती कशाला माती ढेकलं खाली पाहिजे का. अरे 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 अरे, पुराणे लोक सांगत होते का लग्न हे आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आजकालच्या पोराले पोरगी नाही भेटत, हेच मोठी कहाणी आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं. त्याच बैठकीमध्ये पोरीच्या बापाले प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या खेडेगावच्या पोट्याला कडावर पाडल्या. 32 वर्षाचे कटांग कोंबडे होऊन गेले, पण अजूनपर्यंत पोरगी द्यायचं नाव नाही. वास्तविकता आहे. आणि माझं कामात तसं आहे, प्रबोधन प्लस मनोरंजन. नाही तर नुसतं कीर्तन आहे सांगायला गेलं का नाही तर लोक झोपा काढते. इकडे कोणी झोपून राहते तरी रामानं सीता नेली म्हणते, तो आपल्या सपनात राहते. हे वास्तविकता आहे. शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्या, शेतीचं महत्व जगाले कळवा, नाहीतर लवकर एक अभियान चालवीन, याची पळवा नाही तर मग त्याची पळवा. 8 लग्न केले. कशासाठी केले, संबंध टिकून राहण्यासाठी. का वेळेवर सर्वांची साथ भेटली पाहिजे. आणि म्हणून चाल कहीवर चाल काय म्हणते, व्यवहारे साहेब म्हशीवाले, आमचे काकाजी म्हशीवाले काका 100 रुपये भेट आली आहे. मंडळ अत्यंत म्हणीय. धन्यवाद धन्यवाद. 8 लग्न केले शिवबाना, मिळवण्या मान हो, संजीवन मजबूत करण्यास रे दादा.
परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता, असा कोणता राजा की त्याने गडावरती 2 हत्ती नेले? 2 हत्ती नेले. आता नेले कसे? छत्रपती शिवाजी महाराज यांना माहित होतं की माझा राज्याभिषेक होणार आहे आणि राज्याभिषेक होणार आहे तर मला हत्याची गरज पडणार आहे. तर म्हणून रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना 2 हत्तीचे बच्चे नेले पहिलेच, आणि पहिलेच नेऊन ठेवले आणि त्याचं पालन पोषण केलं. तर बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांनी धुरा दिली. समोर येणार आहे अफजल खान. अफजल खान भेटणार आहे समोर, तुम्हाला फजल खान भेटणार आहे, मुकरब खान भेटणार आहे, भरपूर लंबा आहे, त्याचा मजा फार येणार आहे. आणि आता काय म्हणणं आहे, शहाजी राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना खांद्यावरती धुरा दिली आणि समोर वाढले छत्रपती शिवाजी महाराज. शहाजीने दिला भगवा शिवबाला हो, शिवाजी महाराज निघले. किल्ल्यावर किल्ले किल्ल्यावर किल्ले सर करत गेले, सर करत गेले. समोर आला कोण? अफजल खान. आता अफजल खान आला आणि अफजल खान 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रण पाठवलं. बोले राजा, हमें आपसे मिलना है, हम आए या आप आओ. तर मग छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. चला म्हणे, मी येतो म्हणे भेटाले अफजल खानाला. तर 2-2 व्यक्ती आणायचे म्हणे. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही 2 व्यक्ती आणा. अफजल खान म्हणे मी 2 व्यक्ती आणेन. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 व्यक्ती नेमले, एक काशी हैदर आणि दुसरा म्हणजे जीवा महाल. आणि अफजल खानाने 2 व्यक्ती नेमले, सय्यद बंडा आणि भास्कर कुलकर्णी. 2 इकडून 2 तिकडून 2. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. आता हे अफजल खान काकू तुम्हाला सांगतो, हालतीनं बोकड्यासारखं बांधलं होतं, जसं लागलं जिराफ. पण माझे छत्रपती शिवाजी महाराज लहान होते पण कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. आता प्रतापगडाचा रणसंग्राम तुम्हाला सांगतो. अफजल खानाला कोणत्या पद्धतीने मारलं, कोण कोण मदतीला धावून आले, लक्ष ठेवा. राजेशुबाच्या बापा दंगा पाहून जी, विडा उचलला बापा अफजल खानानं जी, आणतो म्हणे त्याला जिवंत पकडून जी. माझे दादा रे दादा, माझे दादा झाला तयार, माझे दादा रे दादा, माझे दादा झाला तयार गा. दादा झाला तयार, माझा दादा रे दादा,
जी, माझ्या पुढे अंत नाही कोणाचा जी, धावतो याले म्हणे डाव खानदानीच्या जी, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा झाला तयार, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा झाला तयार गा. माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा झाला तयार, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा झाला तयार. शिवाजी महाराज निघले आणि शिवाजी महाराजाची काकाची दाढी होती, सर्वांना माहिती. पण एक व्यक्ती आडवा झाला, म्हणे राजे हो, तुम्ही अफजल खानाला भेटायला चालले आणि तुमची दाढी कधी त्याच्या हातामध्ये सापडली आणि तुम्हाला मारलं तर म्हणे. हे गोष्ट बरोबर केली म्हणे तुम्ही. तर एक काम करा ना म्हणे राजे हो, म्हणे मी तुमची दाढी करून देतो म्हणे. जीवा महाल छत्रपती शिवाजी महाराजाची दाढी करून देणारा व्यक्ती म्हणजे जीवा महाल आहे. हा, आता बघा रणसंग्राम प्रतापगडाचा निघले आता छत्रपती शिवाजी महाराज भेटी करता. काय म्हणणं आहे रणसंग्राम प्रतापगडाचा, तुम्हा सांगतो आहे मुद्द्याचा, वध कसा अफजल खानाचा जी, वध कसा अफजल खानाचा जी, वध कसा अफजल खानाचा जी, वध कसा अफजल खानाचा जी. त्यांना घेऊन विचार आला शुभाला पाहून, विचार आला शुभाला पाहून, घोडा घेऊन प्रतापगडी गेले, घोडा घेऊन प्रतापगडी गेले, दार किल्ल्याचे बंद केले, रस्ता घाटाचा सुरू केला, घाटाचा सुरू केला. अफजल खानाचा गुरु होता चिकनी बाबा. चिकनी बाबानं भविष्यवाणी केली का म्हणे अफजल खान तू मरणार आहे. ह्या अफजल खानाले 60 बायका होत्या, 60. विचार करा, इकडे लोकांना एक नाही भेटत, त्यानं 60 बायका करून ठेवल्या. पण चिकनी बाबानं भविष्यवाणी केली का तू मरणार आहे. त्या अफजल खानानं आपल्या 60 बायका मारून टाकल्या. आणि आजही तुम्ही जाऊन पहा तर त्या 60 बायकाची कबर तिथे उपस्थित आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी. हा, आणि म्हणून आता बघा अफजल खानाची भेट, छत्रपती शिवाजी महाराज 60 बायका मारून पाहिल्या, पत्रव्यवहार झाला, तुम आगे आओ हम भी आते हैं और मिलन होगा. चिकनी बाबाची भविष्यवाणी, अफजल खानाला मारणार आहे कोणी, 60 बायका मारून टाकल्या, 60 बायका मारून टाकल्या. झाला पत्र व्यवहार दोघात, अफजल खाना चला आनंदात, शिवबा भेटणार आहे डावात, शिवबा भेटणार आहे डावात. आई आलो तर होईन तुझा, आई आलो तर होईन तुझा, आई मेलो तर होईन त्याचा, शब कसा निपुत्राचा जडे, शब कसा निपुत्राचा जडे. आईच्या पाया लागल्या. आई म्हणे मेलो तर तुया, मेलो तर त्याचा म्हणे, वाचलो तर तुझ्या. पण जिजाई काय म्हणे, जिजाई मोठी धाडशी होती. राजे हो म्हणे, जर तुम्ही मरून आले तर मी समजून जाईन म्हणे का मी पहिलेपासून निपुत्र होती, निपुत्र होती. शिवाजी महाराजाला धाडस चढलं, अंगावर एक चिलकत घातलं, वाघ नक्या तयार केला, वाघ नक्याले जहर लावलं, जहर. म्हणजे विचार करा का थोडासा घाव जरी झाला तरी अफजल खान वाचला नाही पाहिजे. हा, आणि म्हणून काय म्हणतो, 10 नोव्हेंबर 1659 हा दिवस भेटीचा कसा आला रे, रणसंग्राम सुरू झाला रे माझा दादा, रण
सोबतीला ते गेले रे सय्यद बंडा कुलकर्णी धावत रे माझे दादा सय्यद बंडा कुलकर्णी धावत रे माझे दादा शिवाजी महाराज आले अफजल खान आले अफजल खान जसा गळा भेट करायला गेला अफजल खानानं चाकू काढला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पाठीवरती मारला जसा पाठीवरती मारला रे मारला शिवाजी महाराजानं वाघ नक्या काढला अफजल खानाच्या पोटात टाकला आणि त्याले 360 डिग्री घुमवला 360 डिग्री काकू लक्ष ठेवा 360 डिग्री त्याला वर्तुळाकार घुमवला आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला जसा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला अम्मा मर गई रे अम्मा मर गई रे तोबा मेरी खैर नहीं ये अल्लाह मुझे बचा ले तसा दोन व्यक्ती नेमण्यात आले होते अफजल खानाकडून सय्यद बंडा धावला सय्यद बंडा जसा धावला ते म्हणतात त्यांनी होत्या जीवा म्हणून वाचला शिवा इकून जीवा महाल धावला जीवा महालाने पट्टा काढला जसा पट्टा काढला रे काढला त्या सय्यद बंडाचा हात कापला सय्यद बंडाचा हात कापला सय्यद बंडाचा जसा हात कापला भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण समाजाचा व्यक्ती होता आता तुम्हाला सांगतो पहिलेच्या काळामध्ये ब्राह्मण लोकांशिवाय भागत नव्हतं कथा करायची आहे का बलवात यायले घरचं वास्तू करायचं आहे का बलवात यायले लग्न करायचे आहे का बलवात यायले आणि मग आता पोरोबार करायचं आहे का बलवात यायले पंचांगपा कवा होते ते वास्तविकता नाकारता येत नाही पण त्यात तो काळ होता हा आणि म्हणून आता धावला कोण सय्यद बंडा धावला ते कोण जीवा महाल धावला जीवा महालाने पट्टा काढला सय्यद बंडाचा हात कापला तिकडून भास्कर कुलकर्णी धावला जसा भास्कर कुलकर्णी धावला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या कपाळावरती चाकूने वार केला माझ्या शिवाजी महाराजाची टोपी फाटली जशी टोपी फाटली तो घाव माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा मस्तकाले लागला माझ्या राजाने चाकू काढला आणि त्या भास्कर कुलकर्णीच्या पोटात टाकला त्या भास्कर कुलकर्णीने जाग्यावरती मारला आणि इकडं शिवा काशी झाला अंदर अफजल खानाची मुंडकी पकडली चाकू घेतला चर 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 ते मुंडकी कापली ते मुंडकी ताटामध्ये नेली आणि ते दाखवली कोणाले जिजाबाईने काऊन कापली कारण त्या योजनेचं नाव होतं बोकुड योजना त्या योजनेचं नाव होतं बोकुड योजना आणि म्हणून त्या शिवा काशीतनं मुंडकी कापली आणि त्या जिजाबाईच्या समोर नेले आणि म्हणून काय म्हणतो कमलाकरजी आसोते साहेब हल्ली मुक्काम नांदा गोमुख यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे यांना सुद्धा शहरा नात्याने त्रिवार मुजरा करतो धन्यवाद अफजल खाना समोर शिवबा ते गेले अरे आला धावूनी वार शिवबावरती
नुसते लढाईपरती सीमित नव्हते. आता तुम्हाला सांगतो आजकालचा काळ कसा आहे. बाईविषयी माणसाची मानसिकता पूर्ण बिघडली. आता तुम्ही म्हणाल कसं, इथं कधी पोवाळा न ठेवता हंगामा कधी ठेवला असता तर इथं बसायला जागा नसती राहिली. हा, पण इथं पोवाळा आहे, ज्याचे केस पिकले त्याची संख्या जास्त आहे आणि जवान पोट्टे सुट्टीवर गेले गावातले. आणि इथंच कधी हंगामा राहिला असता तर जवान पोट्टे अरे 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 गौतमी पाटील अरे क्या नाचती है. त्याला माहिती सुरत शहरवासी काय धोतरनं बंगाली का देणार आहे आपल्याला गाव 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 पसला पडो पडो उचिल लावण. आणि म्हणून म्हणावं असं वाटते मला, विषय पा कोणीकडे नेतो आम्ही, लक्ष ठेवा. गोरी राची कारी राहते, जिथं जिथं लोक बाई पाहते तिथं तिथं लोकांचा पूर्व आहे. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शायराने दूर टाकते आणि एखाद्या पोराला उद्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते मागच्या शेंबड पट्ट समोरून बसते आणि हातार हाटते म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते. त्याच्या बाप तेथून टुकटुक पाच बसते. तुम्हाला सांगतो माझं काम आहे तमाशाचं आणि आमच्या पाशी राहते अशोक आसोले आमचे काकाजी तिळंगेवार यांच्याकडे 50 रुपये भेट आलेली आहे. आमचं काम आहे काकू तमाशाचं. मी शाहीर आणि प्रोग्राम रोशन भाऊ राऊतला पूर्ण हिस्ट्री माहिती आहे आमची वाली. आम्हाला कधी कोणत्या गावामध्ये जाऊ द्या तमाशा करायला, गाडीतून उतरलो एखादी रूम आम्हाला भेटते, आम्हाला एखादी रूम दिल्ली रे दिल्ली. तुम्हाला सांगतो डान्सर तिथं बसून राहिले का 2-4 लोक बरोबर चिवडा खाते. उपवास आहे का शिवरात्रीचा तुले, साबुदाणा बनवून आणू, लस्सी. ते आवाज आले लस्सी नाही भावणार, तू एक काम कर ना उसाचा ज्यूस पे. बरं ठीक आहे. आणि आम्ही कधी बसून राहिलो इकडं, आम्हाला चाय तर विचार, तू मरशील तर मरण वाचशील तर माझं आम्हाला काही घेणं नाही म्हणते तू. त्याची मोठी मांग आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लावण्याचा हंगामाचा मोठा बाजार आहे, पण या कमिटीचा एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण त्यांनी ते कला नाकारून छत्रपती शिवाजी महाराजांची रूढी परंपरा जिवंत राहिली पाहिजे म्हणून हा पोवाडा त्यांनी ठेवला. अभिनंदन करतो. सन्मान्य अनंतरावजी भूतमारे श्रीकृष्ण डेअरी दूध उत्पादक यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेटलेले मंडळ होणे आहे. तर मला असं वाटतं शिवाजी महाराजांपासून शिकायचं आहे तर हे शिका जे मी तुम्हाला सांगत आहे. बाईविषयी आदर काय होता माझ्या राजाचा. गोरी राची कारी राहते, जिथं जिथं लोक बाई पाहते तिथं तिथं लोकांचा पूर्व आहे. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शाहिराला दूर टाकते, त्या पोराला उद्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते मागच्या शेंबडपोट्ट समोरून बसते आणि हातार हात म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते. त्याच्या बाप तिथून टुकटुक पाच बसते, माय पोट्ट बिघडण करे, माय पोट्ट बिघडण करे. म्हणायचं आहे हे बाईविषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी दादा त्या हंगाम्यात गेली. नका बघू वाकड्या नजरेने, जगात बघण्यासारखं अजून काही आहे. तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण नाहीये, तुमच्या घरात सुद्धा बहीण नाहीये. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा सुभेदार होता सखुजी गायकवाड. कर्नाटकचा भुईकोट किल्ला त्याची सुभेदार होती सावित्रीबाई देसाई. या सखुजी गायकवाडला छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं म्हणे ज्या लढाई कर आणि तो त्या किल्ल्यावरती ताबा कर. हा भडवा सखुजी गायकवाड गेला आणि त्या माझ्या सावित्रीबाई देसाईची आबरू लुटली, इज्जत लुटली. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं शासन होतं का तिथं जर बाईच्या हाताले हात अंगाले हात लावला माझा राजा ते गोष्ट बर्दाश्त करून नव्हता शकत. तर बघा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं, त्या सखुजी गायकवाडचे एवढे बेहाल केले. लक्ष ठेवा काय म्हणतो. समोर येऊ सरकार सर्वांना नम्राची विनंती आहे. आणि म्हणून काय म्हणतो, परस्त्रीला माने आई समान हो,
सावित्रीबाई किल्ल्याचा मालक म्हणून राहिले दादा माझे दादा रे हो धीर दाजीर दीदी माझा दादा रे हो धीर दाजीर किल्ला सरगा बाईवर वाईट नजर टाकली बाईवर वाईट नजर टाकली आवृत्तीची लुटली आवृत्तीची लुटली गोष्ट हे शिवमाना नाही पडली आहे खबर दादा दादा रे हो धीर दाजीर दीदी माझा दादा रे हो छत्रपती शिवाजी महाराजाला गोष्ट पटली नाही आणि काय केलं त्या सकुजी गायकवाडने बोलवलं तानाजी मालसुरे म्हणे राजे हो म्हणे याने एका बाईची आबरू लुटली याची मुंडकी कापा म्हणे शिवाजी महाराज म्हणे मुंडकी नको कापा म्हणे एक काम करा म्हणे याचे दोन्ही डोळे भोकणे करा म्हणे भोकणे छत्रपती शिवाजी महाराजांना 2 चाकू घेतले आणि ते दोन्ही चाकू त्या सकुजी गायकवाडच्या डोळ्यात टाकले आणि जागेवरती त्याला शिक्षा दिली आणि आज हे एक सरकार आहे का 3-3 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार होते तर सजा द्यायला 10 वर्ष लावते आणि एकटे माझ्या राजाची सरकार होती का बाईच्या अंगाने जरी हात लावला तरी माझा राजा हात कापून फेकत होता आणि म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात का न्याय व्यवस्था कायद्यांची रखेल झाली संसद देखील हिजऱ्याची हवेली झाली आपल्या न्यायव्यवस्था मांडू कोणापुढे इतकी न्यायव्यवस्था भ्रष्टते रंगीन झाली भरपूर काही शिकण्यासारखं आहे समोर आणि म्हणून मी काय म्हणतो गायकवाडचे पाहुणा गुण रे सॉरी खुशालजी खाटी तिळंगी यांच्याकडून सुद्धा
30 वेळी भेट आलेली आहे. पाठी अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. आता पहा, शिवाजी महाराज तुम्हाला सांगतो, मोबाईल नव्हता, फोन नव्हता, पण या गडावरून त्या गडावरती माहिती पोहोचायची कशी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिले लक्ष ठेवा काय म्हणणार. स्वराज्यात झाला निर्माण मोठा कारभार, अरे दादा मोठा कारभार, हो धीरे धीरे अष्टपन्न करून घेतला धार, रे दादा घेतला धार, हो धीरे धीरे सर्व पाहुणानंद झाली जिजाबाई, रे दादा रे जिजाबाई, रे धीरे धीरे सर्व पाहुणानंद झाली जिजाबाई, रे दादा रे जिजाबाई, हो धीरे धीरे हो. शिवाजी महाराजाच्या काळामध्ये सर्वात पहिली सर्जिकल स्ट्राईक घरात घुसून मारणे आता भारतानं केली, मग भारतानं 2 वेळा केली, पण सर्वात पहिली सर्जिकल स्ट्राईक करणारा राजा म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते केली कोणावरती? शाहिस्तेखानावरती. शाहिस्तेखानावरती केली. शाहिस्तेखान औरंगजेबाचा मामा मस्त झोपून होता घरामध्ये. शिवाजी महाराजांना काय केलं? 200 लोक तयार केले आणि ते 200 लोक त्या लग्नाच्या वरातीमध्ये नेले. आज मेरे यार की शादी है आज. शाहिस्तेखान बिलकुल खुश होता, लग्न आहे रे लग्न आहे रे. पण 200 लोक गुप्तपणे घुसले वरातीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज बी गेले. पहा, संपूर्ण मोगलाचा घेरा आणि तिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराज गेला. विचाराची गोष्ट, गर्वाची बाब आहे. विचार करा, माझा राजा म्हणजे काय आहे. आणि म्हणून बांधवानो, नुसतं जयंती परत सीमित नको ठेवा. जयंती साजरी करून उल्हासाने डीजे वाजून झाक्या काढून रेल्या काढून काय फायदा नाहीये. पण 364 दिवस त्याला आचरणामध्ये आणलं आणि माझ्या राजाले तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. सार्थक मला तर प्रेरणा भेटली आहे. सर्वात जास्त प्रेरणा जर भेटली असेल तर मला छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा भेटली, मी घेतो. आणि म्हणून मला ते डेअरिंग जर कोणापासून मिळाली असेल त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजापासून. आणि म्हणून वाचा, वाचण्याची गरज आहे. एक एक गोष्ट वाचा जेणेकरून समाजाला घडल. आता बघा, सर्जिकल स्ट्राईक पहिली केली आणि शाहिस्तेखानावर केली आणि शाहिस्तेखान असा दचकला तर पुन्हा सोडून पळाला. त्याला सोडून पळा लागलं. बघा काय म्हणतो. देशाची पहिली सर्जिकल स्ट्राईक केली राजानं हो, केली बाबा माझ्या शिवमान, केली बाबा माझ्या शिवमान. नाव होते शाहिस्तेखान, नाव होते शाहिस्तेखान. त्याचा मोठा होता मान रे कमल दादा, माझे दादा रे हो धीरे दादी रे दीदी दीदी दीदी, माझे दादा रे हो धीरे दादी रे दीदी. लग्नाच्या वरातीत
आणि अजून एक गोष्ट मोलाची सांगतो, जीवनामध्ये अनेक राजे झाले, अनेक आले दारूचं व्यसन, कोणाले बाईचं व्यसन, पण हा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा असा आहे भारतामध्ये का त्याच्या दरबारामध्ये आजपर्यंत बाई नाही नाचली. आजपर्यंत माझ्या राजाने व्यसन नाही केलं. नाही तर आजकालचे काही काही जण जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे आणि थोडीशी पोटात जाऊ द्या तर बेवड्याचा मोठा बाजार आहे. सुरुवातीला यायचे मोठे नखरे, मी हे नाही पेत, मी ते नाही पेत, मला पाहिजे इंग्लिश पौवा, पैसे कधी खतम होऊ द्या तर सारा निपूर जाती यायला देशी भेटे का महुआ. सुरुवातीला यायच्या मोठ्या गोष्टी, मै तेरी जान तू मेरा भाई, दोघे दारू कधी पिले तर अरे बापा तो का सांगते ना म्हणते डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा, मी त्याच्या वर्तावा म्हणते तो, आणि ज्या बहीण त्याचा लेंगूर तोंडातून चालला पडत. हा सुरुवातीला यायच्या मोठ्या गोष्टी, मै तेरी जान तू मेरा भाई, आणि दारू पिऊन झाले तो दोघही एकमेकाच्या लाता खाई. सुरुवातीला माझा कार्यक्रम चालू होऊ द्या तो घुटघुट घेऊन आपल्या तालात गायते, आणि माझा कार्यक्रम कधी संपू द्या तर याच्या नाकातला शमूड याच्या गलात राहते. अरे हा नाद कोणता आहे, हा नाद सोडला पाहिजे आणि परमात्मा एकचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे. नवऱ्या बायकोच्या भांडणाला तोड नव्हता, व्यसनमुक्तीसाठी कोणी जोड नव्हता. खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी, खूप खाल्ली मिठाई मेवा, पण आता नाही घाबरत म्हणते, कारण घरी परमात्माची सेवा, परमात्माची सेवा, परमात्माची सेवा. बघा 200 लोक तयार केले आणि लाल महालामध्ये घुसले. आता घुसून राहिले, वाजा वाजून राहिला आणि सैनिक जात आहे. लाल महालात शिवमाते गेले रे, छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्याला म्हणते, शाहिस्ता शाहिस्ता. जसा शाहिस्ते खान उठला, शिवाजी महाराजाने तलवार काढली, शाहिस्ते खान पळायला लागला. जसा पळायला लागला, शाहिस्ते खानाचे 3 बोटे कापले. 3 बोट कापले तर कापले, शाहिस्ते खानाचा मुलगा सुद्धा मारला. आणि मारला कोणी? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. सर्वात पहिली देशाची सर्जिकल स्ट्राईक केली आणि ते केली कोणी? शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून काय म्हणतो, आता शिकण्यासारखा आहे. संभाजी महाराजांचा विषय बी घेणार मी थोडासा, कारण की गरज आहे. छावा पिक्चर अनेक लोकांना पाहिलं, पण छावा पिक्चर मध्ये ज्या गोष्टी लपवल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पोहण्याच्या मार्फत. लक्ष ठेवा काय म्हणणार. शाहिस्ते खान पळाला खिडकी सोडून, हरे दादा खिडकी सोडून हो पुढे मोगलात हो
होता. मग या गडावरून माहिती त्या गडावर पोहोचायची कशी आणि त्या गडावरची माहिती या गडावर पोहोचायची कशी तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजाला वनस्पतीचा अभ्यास होता. वनस्पतीचा अभ्यास होता कसा. कोणती वनस्पती पेटवली तर काळा धूळ, कोणती वनस्पती पेटवली तर पांढरा धूळ. 32 किल्ल्यापैकी रायगड किल्ला सर्वात मोठा होता आणि त्या रायगडावरून शिवाजी महाराज 32 किल्ल्याचा हालचाल जाणत होते. प्रत्येक गडावरती काळा धुवा, प्रत्येक गडावरती पांढरा धुवा निर्माण करणाऱ्या काड्या ठेवल्या होत्या. लढाई कधी जिंकत असली तर पांढरा धुवा पेटवला जात होता आणि लढाई कधी हारत असली तर काळा धुवा पेटवला जात होता. हे छत्रपती शिवाजी महाराजाची ट्रू कॉलर मतलब कॉलिंग डिपार्टमेंट ज्याला म्हणतो आपण संदेशवहन यंत्रणा, हे छत्रपती शिवाजी महाराजांची संदेशवहन यंत्रणा होती. आणि म्हणून काय म्हणतो 32 किल्ल्या फोन नव्हता बापा त्या काळात जी, पण बातमीकडे बापा एका काळात जी. अरे कडे कशी सांगतो तुम्हाला, कडे कशी सांगतो तुम्हाला. 32 किल्ल्यापैकी रायगड मोठा जी, ते राहत असे नेहमी काळ्याच्या साठाजी. जिंकलो तर पांढरा धुवा वनस्पती पेटवाजी. काळा धुळ काळा धुळ पेटवा, काळा धुळ पेटवा. साहेबाचं लग्न आणि कोंढाणा किल्ला सर करायचा होता. बघा काय म्हणणं आहे. तर तानाजी मालसुरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट मी तुम्हाला सांगितली होती. हत्ती पकडले, हत्ती पकडून हत्याची शेपटी नेली होती. तर तानाजी मालसुरेने एक शब्द दिला होता कोणता, की स्वराज्यासाठी मी काम नाही करणार, जीव देईन. आणि तो दिवस आला कोणता, कोंढाणा किल्ला जेव्हा सर करत होता. घरी रायबाचं लग्न आणि कोंढाणा किल्ला लढायचा. बघा काय म्हणणं आहे. रायबाचे लग्न सोडून तानाजी न हो, कोंढाणा किल्ला केला रे दादा.
मिरते यांच्याकडून 50 वेळी भेट आलेली आहे. माझे लाडके मामा विनायकजी रवी व्यवहार यांच्याकडून सुद्धा 50 वेळी भेट आलेली आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. तर बांधवानो, अजून लंबा विषय आहे. बाजीप्रभू देशपांडेची एक पावनखिंड आहे, घोडखिंड आहे, थोडक्यामध्ये सादर करतो. आणि इथून मला फार लांब जायचं आहे, बडेगावला पोळा आहे माझावाला, आणि एक संभाजी महाराजांचा विषय तुमच्यासमोर सादर करतो. सर लक्ष असू द्या. तर पावनखिंड ज्याला म्हणतो आपण, छत्रपती शिवाजी महाराजाला खेळण्या किल्ल्यावरून विशालगडावरती जायचं राहते. आणि विशालगडावरती जायचं राहते, तुम्हाला सांगतो, खेळण्या किल्ल्यापासून ते विशालगडाचा डिस्टन्स असते 70 किलोमीटर. बाजीप्रभू देशपांडे, आवाज एवढा रोशन व्हायचा, बाजीप्रभू देशपांडे 300 सैनिक घेऊन 5000 मोगल लोकांना अडवते. तर बघा आता घोडखिंड ज्याला पावनखिंड म्हणतो, तुमच्या समोर सादर करतो. लक्ष असू द्या. पावनखिंड लढावूना सिद्धी मासूदला लढावूना ज्याने वाचवला माझ्या शिवाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. 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 6 महिन्याचा वेळा घातला होता. कोणत्या किल्ल्याले? पन्हाळा किल्ल्याले. पन्हाळा किल्ल्याले 6 महिन्याचा वेळा घातला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजाला कोणी जाऊ देत नव्हतं. लक्ष ठेवा, शेवटचा पाठ चालू आहे, शेवटचा एकदम. मग एक बायासाठी छोटस गाणं सादर करतो मी. तर जाऊ देत नव्हते. तर 6 महिन्याचा वेळा घातला तर नकली शिवाजी बनला. कोण बनला? नेवापूरच्या शिवानावी. नेवापूरच्या शिवानावी नकली शिवाजी बनला. आणि नकली शिवाजी म्हणून समोर गेला. बघा काही म्हणणार. शिवाचा भक्त होता भावी. अरे बनला तोच रे नकली शिवाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. पावनखिंडी मध्ये लावली जीवाची बाजी. सिद्धी जोहरचा फजल खान. आणि फजल खानाने नकली शिवाजीला ओळखलं कसं, तो तुम्हाला सांगतो. लक्ष ठेवा. फजल खान त्यांनी ओळखलं कोणाला? नकली शिवाजीला. कसं ओळखलं तुम्हाला सांगतो. हा शिवा नावी जेव्हा भेटायला गेला तेव्हा फजल खानले म्हणते मुजरा कबूल कीजिए. जसा म्हणलं मुजरा कबूल कीजिए, फजल खानला एक डाऊट आला. कोणता डाऊट आला? म्हणे एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराज आणि तो माझ्यासोबत स्वतःहून कसा बोलून म्हणे. म्हणजे तू स्वतःहून बोलला म्हणे, तू असली शिवाजी महाराज नाहीये बोले, तू नकली शिवाजी महाराज आहे. तेरे को जिंदा नहीं छोडूंगा बोले मैं. जेव्हा तो म्हणे जिंदा नहीं छोडूंगा, तेव्हा शिवा नावीचे शब्द होते. काय होते?
100 दिवस नकली शिवाजी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस असली शिवाजी बनून जगलो म्हणे, माझ्या जीवनाचं सार्थक झालं म्हणे. लाख मेले तरी चालेल म्हणे, पण आमचा लाखाच्या पोशिंदा जगला पाहिजे म्हणे. आणि तो आहे माझा असली छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. बघा, रवी व्यवहार यांच्याकडे 50वी भेट आली. मामा धन्यवाद, पाठी आभारी आहे. तर बघा, त्या शिवा नावीची त्या फजल खानाने मुंडकी उडवली. काय म्हणणार लक्षात? शिवाजी महाराज निघले विशालगडाला. बाजी प्रभू देशपांडेने 300 सैनिक घेतले आणि खिया मांडला. बोले फजल खान, स्वतः यमराज जरी आला तरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा अंगाले हात नाही लावू देणार म्हणे. विचार करा, काय त्याची मित्रता, काय तो काळ होता आणि काय ते दिवस होते. या काळात जन्म न घेता त्या काळात घेतला असतं तर जीवनाचं सार्थक झालं असतं, नाही का? आणि हा एक काळ आला, दारू पिण्यापुरती दोस्ती कशी इथं मतलबी, पैशापुरती दोस्ती, आणि जेव्हा गरज पडते तर दोस्त गेले चुलीमध्ये, सब मारबन परते वेळ आल्यावर. पण तो काळ 300 सैनिक होते, पण 300 सैनिकांनी 5000 सैनिकांना अडून ठेवलं. यमराज जरी का आला म्हणे तरी मेरे छत्रपती शिवाजी महाराज को छूने नहीं दूंगा बोले. तो बाजीप्रभू देशपांडे होता. लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आई म्हणून काय म्हणतो,
आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाल गडावर पोचले आणि तिथून जशी तोपाची आवाज आली, तोप पेटवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. जशी तोप पेटवली तशी माझ्या ब्राजी प्रभू देशपांडेने तलवार खाली टाकली. म्हणे आता माझा राजा पोहोचला, आता मी मेलो तरी चालत. आणि तिथे माझ्या बाजीप्रभू देशपांडेनी प्राण गमावला. हे होता बाजीप्रभू देशपांडेचा रणसंग्राम खेळण्या किल्ल्याचा, जो झाला होता 28 नोव्हेंबर 1659 रोजी. सन्माननीय हनुमान दिंडी मंडळ तिरंगी 50 वेळी भेट आलेली आहे. संदेशजी घोरवल 50 वेळी भेट आलेली आहे. श्री रोशन भाऊ राज माजी उपसरपंच तिरंगी यांच्याकडून 100 वेळी भेट आलेली आहे. हनुमान भजन मंडळ तिरंगी यांच्याकडून 100 वेळी भेट आलेली आहे. कुणाल ईश्वरजी खाटेल दुधवाला यांच्याकडून सुद्धा 100 वेळी भेट आलेली आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. हरळ ढाका मंडळ नांदा गोमुख यांच्याकडून 50 रुपये. सन्मान्य माझे काका सुधीर बलकी रंगारी गोटील येथील खड्या गमतीचे ठेकेदार यांच्याकडून सुद्धा या पोहड्यावरती मानरूपी 100 रुपये भेट आलेली आहे. फाट्यावर या छावा पिक्चर अनेक लोकांनी पाहिला. संभाजी महाराजांविषयी सांगणं गरजेचं, सांगावं असं वाटत नाही. आज तर जन्मदिवसाचा रिकॉर्डिंग बंद कर, रिकॉर्डिंग बंद कर.